हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ अ रे ऑफ होप. फ्रेंड्स, रोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य. लेट्स डू इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. फ्रेंड्स, यावेळेससुद्धा नवीन सेंटेन्सेस मी घेऊन आलेली आहे. फर्स्ट सेंटेन्स, मी मॉलमध्ये जाऊ शकते का? मी मॉलमध्ये जाऊ शकते का? फ्रेंड्स, या सेंटेन्समध्ये रिक्वेस्ट केलेली आहे, त्यामुळे हे वाक्य कुडनी सुरू होईल. जसं की कुड आय गो टू द मॉल? कुड आय गो टू द मॉल? फ्रेंड्स, कुडचा उपयोग आपण रिक्वेस्ट करण्यासाठी करतो आणि कॅनचं पास्ट टेन्स म्हणजे कुड. नेक्स्ट बघा, मी माझा फोन चार्ज करू शकतो का? मी माझा फोन चार्ज करू शकतो का? कुड आय चार्ज माय फोन? कुड आय चार्ज माय फोन? नेक्स्ट बघा, मी तुम्हाला 2 वाजता कॉल करू शकतो का? मी तुम्हाला 2 वाजता कॉल करू शकतो का? कुड आय कॉल यू ॲट 2 PM? कुड आय कॉल यू ॲट 2 PM? नेक्स्ट बघा, मी ठीक होते. मी ठीक होते. आय वॉज फाईन. आय वॉज फाईन. नेक्स्ट, मी ते घडवून आणले. मी ते घडवून आणले. आय मेड इट हॅपन. आय मेड इट हॅपन. नेक्स्ट, मी दोन्हीही कार्यक्रमाला गेलो. मी दोन्हीही कार्यक्रमाला गेलो. आय वेंट बोथ इव्हेंट्स. आय वेंट बोथ इव्हेंट्स. नेक्स्ट, मला मस्का लावू नकोस. मला मस्का लावू नकोस. डोंट बटर मी अप. डोंट बटर मी अप. नेक्स्ट, ते काहीच नव्हते. ते काहीच नव्हते. इट वॉज नथिंग. इट वॉज नथिंग. मला खात्री आहे की तुम्हीही माझ्यासाठी असेच कराल. आय एम शुअर यू विल डू द सेम फॉर मी. नेक्स्ट, बिकॉज. फ्रेंड्स, बिकॉज म्हणजे त्याचा अर्थ होतो कारण. हा रिझनिंग वर्ड आहे. इट इज अ कॉमन रिझनिंग वर्ड, बट देअर आर मेनी अदर वेज टू से बिकॉज. बिकॉज म्हणण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत. त्यामधलं पहिलं बघा, इन द व्ह्यू ऑफ. इन द व्ह्यू ऑफ. एक्झाम्पलमध्ये उपयोग बघा, खराब हवामानामुळे सामना रद्द करण्यात आला. खराब हवामानामुळे सामना रद्द करण्यात आला. इन द व्ह्यू ऑफ बॅड वेदर मॅच वॉज कॅन्सल्ड. इन द व्ह्यू ऑफ बॅड वेदर मॅच वॉज कॅन्सल्ड. हेच वाक्य आपण असं सुद्धा म्हणू शकलो असतो, जसं की बिकॉज ऑफ बॅड वेदर मॅच वॉज कॅन्सल्ड. बिकॉज ऑफ बॅड वेदर मॅच वॉज कॅन्सल्ड. नेक्स्ट, तुला उशीर झाल्यामुळे तू बिल भरशील. गिवन दॅट यू आर लेट. गिवन दॅट यू आर लेट यू विल पे द बिल. यू विल पे द बिल. गिवन दॅट यू आर लेट यू विल पे द बिल. पा गिवन दॅट म्हणजे बिकॉज. गिवन दॅट म्हणजे बिकॉज. नेक्स्ट बघा, रहदारीमुळे मी उशिरा पोहोचलो. रहदारीमुळे मी उशिरा पोहोचलो. ओविंग टू द ट्रॅफिक आय अराइव्ड लेट. ओविंग टू द ट्रॅफिक आय अराइव्ड लेट. नेक्स्ट बघा, त्याचे कौशल्य लक्षात घेऊन त्याला नोकरी मिळाली. त्याचे कौशल्य लक्षात घेऊन त्याला नोकरी मिळाली. कन्सिडरिंग हिज एक्सपर्टाईज ही गॉट द जॉब. कन्सिडरिंग हिज एक्सपर्टाईज ही गॉट द जॉब. नेक्स्ट बघा, सुट्टीमुळे कार्यालय बंद होते. सुट्टीमुळे कार्यालय बंद होते. ऑन अकाउंट ऑफ द हॉलिडेज द ऑफिस वॉज क्लोज्ड. ऑन अकाउंट ऑफ द हॉलिडेज द ऑफिस वॉज क्लोज्ड. फ्रेंड्स, आय होप हा छोटासा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह आणि यूजफुल वाटेल. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो फ्रेंड्स, ही जी सेंटेन्सेस आहे ती सेंटेन्सेस तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये नक्की उपयोगात आणा. आणि हो, प्रॅक्टिस करायला विसरू नका, कारण प्रॅक्टिस केल्यामुळेच बोलण्यामध्ये फ्लुएन्सी येते, इंग्लिश स्पीकिंगमध्ये फ्लुएन्सी येते. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.